बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. कालपर्यंत 3 भाग झालेले आहेत. 75 ओव्या झालेल्या आहेत. 3रा श्लोक चालू आहे. आता आज आपण 4था भाग बघणार आहोत. तत्पूर्वी पाठीमागं काय घडलेलं आहे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा 14व्या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांची स्तुती करतात. त्यांना देवांचे देव म्हणतात, सूर्य म्हणतात, दीनदयाळ म्हणतात, करुणेचे सागर म्हणतात आणि त्यांच्याकडून परवानगी घेतात की हा जो ग्रंथ आहे त्या गीतेचा सार मी सोप्या भाषेत आपणास सांगतो. आपली परमिशन असावी, आपली परवानगी असावी अशा पद्धतीनं ते विनवणी करतात आपल्या गुरूंना आणि म्हणतात की आपली कृपा माझ्यावर राहावी. कृपा कशी राहावी तर एखादा सावकार जसा कृपा भांडवल देतो पैसे देतो त्याप्रमाणे कृपारूप भांडवल तुम्ही माझ्या थैलीत गाठ सोडून माझी पोतडी भरावी, म्हणजे मी ज्ञानरूप नफ्याची जोड करून देईल आणि माझ्या बुद्धिरूपी वेलेला काव्यरूपी फळे लागतील. अशा पद्धतीने ते आपले जे गुरु आहेत त्यांची परवानगी घेतात. गुरुही म्हणतात आता आम्हाला हे गीतारूप ज्ञान ऐकायचं आहे, तो लवकर सांग. आता या 14व्या अध्यायामध्ये आपणास नेमकं काय बघायचं आहे, काय आहे याच्यामध्ये तेही यातच सांगितलेलं आहे. त्यासाठी थोडस पाठीमागच्या म्हणजे 13व्या अध्यायात जायला लागणार आहे. काय लिहिलं बघा. मागे 13व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास अशी कथा सांगितली की आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने हे जग निर्माण होते. आता ही प्रकृती जे नाव आहे त्यालाच या अध्यायामध्ये माया सुद्धा म्हणतात. त्यामुळे प्रकृती आणि माया हे एकच आहे हे लक्षात ठेवा. तर आत्मा व प्रकृती किंवा माया यांच्या संयोगाने हे जग निर्माण होतं. हे जग नेमकं कसं तयार होतं किंवा आपला जन्म कसा झाला किंवा ही जी सगळी सृष्टी आहे, झाडं आहेत, प्राणी आहेत, ही सगळ्यांची उत्पत्ती कशी होते हा भाग आपण आज बघणार आहोत. म्हणजे नेमकं कसं होतं, कशा पद्धतीने जन्म होतो, अगोदर काय जन्मतं नंतर काय होतं, हे सगळं आपल्याला आज बघायचं आहे. तर हे आत्मा आणि प्रकृती यांच्या संयोगाने जग निर्माण होते व गुणांच्या अनुरोधाने आत्मा संसारात निबिंग होतो. खर तर आत्म्याचा आणि सुख दुःखांचा काही संबंध नाही आहे, पण प्रकृतीच्या नादी लागल्यामुळं जे ओघाने येणारे सुख दुःख आहेत ते आत्म्याला सुद्धा भोगावे लागतात. मायोपाधीने याला सुख दुःख भोगावे लागतात व तोच गुणसंगरहित झाला म्हणजे मुक्त होतो. तो गुणसंगरहित झाला म्हणजे मुक्त होतो म्हणजे त्याचं जन्म मृत्यूच्या सापळ्यातून तो निसटून जातो, म्हणजेच मोक्षास पावतो. तर संगरहित असा जो आत्मा आहे त्याला प्रकृतीचा संग कसा होतो, आत्मा व प्रकृती यांचा संयोग होतो तो कोणता, त्याला सुखे दुःखे कशी भोगावे लागतात, त्याला गुणांची बाधा कशा रीतीने होते, हे गुण कसे व किती आहेत आणि तोच गुणातीत झाला म्हणजे त्याची लक्षणं कोणती, हा सर्व भाग या 14व्या अध्यायात आपल्याला बघायचा आहे. आता श्लोक नंबर 1 मध्ये जे सामान्य ज्ञान जे आहे, आपल्या सामान्य लोकांना जे असणारं ज्ञान आहे आणि आत्मज्ञान आहे यातील फरक सांगितलेला आहे.
फरक काय सांगितलाय बघा, की जे आत्मज्ञान आहे हे अग्निरूप आहे, तर हे सामान्य ज्ञान जे आहे हे तृणरूपी आहे. म्हणजे अगदीच किरकोळ आहे. ते तृणरूपी जे सामान्य ज्ञान आहे ते आत्मज्ञानाच्या अग्नीमध्ये पडलं की ते लगेच जळून भस्म होऊन जातं. एवढं शक्तिशाली हे आत्मज्ञान आहे. ज्या ज्ञानाची मजल म्हणजे जे सामान्य ज्ञान आहे, जी मजल कुठपर्यंत असते? संसार व स्वर्ग याच्या पलीकडे नसते. संसार व स्वर्ग या सुखांपलीकडे नाही आणि यज्ञादी कर्मे या या आपल्याला उत्तम वाटतात व ज्याला द्वैत्वाशिवाय दुसऱ्या कशाची ओळख नसते. तुझं माझं हेच. ज्याला कर्म कर्म या अधिक कर्मच उत्तम वाटतात व ज्याला द्वैत्वाशिवाय दुसऱ्या कशाची ओळख नसते, ती सर्व ज्ञाने आत्मज्ञानापुढे स्वप्नवत भासतात. ज्याप्रमाणे आता हे जे आत्मज्ञान आहे ते उत्तम असं म्हटलेलं आहे. कारण काय, की अनादी कालापासून आपल्याजवळ असणारा जो मोक्ष या ज्ञानाच्या प्राप्तीपासून मिळतो. म्हणजे मोक्ष जर प्राप्ती हवी असेल तर हे आत्मज्ञान होणं गरजेचं आहे. आपलं जे मन आहे, जे विषयाकडे कायम धाव घेत असतं, त्याला जागच्या जागी बसवण्याची ताकद या आत्मज्ञानात आहे. बघा, आपलं मन जर नाही भरकटलं तरच आपल्याला मोक्ष प्राप्ती होणार आहे आणि ते जागेवर बसवण्याचं काम हे आत्मज्ञान करतं. आता श्लोक नंबर 2 मध्ये काय आलं बघा, की हे जे आत्मज्ञान आहे ते नित्य हे जे हे आत्मज्ञानी लोक आहेत म्हणजे ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे ते लोक भगवंताच्या योग्यतेस होतात. हे या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. कसं बघा, की ते म्हणजे जे आत्मज्ञानी लोक आहेत ते माझ्याप्रमाणे नित्य असून माझ्याप्रमाणेच पूर्णत्वास पावलेले असतात. मी जसा नेहमी अनंत असून महानंदात असतो व सत्यसिद्ध असतो, त्याप्रमाणे तेही म्हणजे जे आत्मज्ञानी झालेले लोक आहेत तेही होऊन त्यांच्यात आणि माझ्यात काही भेद राहत नाही. म्हणजे भगवंताच्या योग्यतेचे होतात ते. भगवंत जसे अनंत आहेत त्याप्रमाणे तेही होतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय, की त्यांचा द्वैत्व भाव नाहीसा होतो. मी व तू हे भेद एकाच पंक्तीला जाऊन नांदतात. म्हणजे द्वैत्व भाव संपून जातो आणि त्यामुळे ते जन्म मरणाच्या सपाट्यात सापडत नाहीत. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं श्लोक नंबर 2 मध्ये. त्यानंतर श्लोक नंबर 3 आपण पाहिला तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, श्लोक नंबर 3 मध्ये, की मायेच्या उपाधीने, मायेच्या संगाने आणि भगवंताच्या बीजापासून हे जग कसे उत्पन्न होते त्याचं वर्णन या भाग नंबर 3 मध्ये आलेलं आहे, श्लोक नंबर 3 मध्ये आलेला आहे. काय बघा, की ही जी माया आहे ही माया महत्त्वादिकाचे मूळ स्थान असून हिला महद्ब्रह्म असे म्हटले आहे. हिच्या योगाने म्हणजे ह्या मायेच्या योगाने, माया म्हणजेच प्रकृती. हा जो तिसरा श्लोक आहे समजायला थोडासा अवघड आहे, पण थोडं लक्ष दिलं तर नक्की लक्षात येईल. की याच्यात हे सांगितलेलं आहे की भगवंताच्या बीजापासून, मायेपासून आणि मायेच्या संयोगाने ही सृष्टीची उत्पत्ती कशी होते हे यात सांगितलेलं आहे. त्यामुळं थोडस लक्ष लागेल, लक्ष असेल तर समजेल हे सगळं. तर या मायेच्या योगाने विकार व गुण यांची वृद्धी होते. या मायेलाच जे अव्यक्त असं म्हणतात किंवा यालाच प्रकृती सुद्धा असे म्हणतात. आणि प्रज्ञाशिरोमणी वेदांती हिला माया असे म्हणतात.
काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं. आता आज ओवी नंबर 76 पासून आपण चालू करणार आहोत. श्लोक नंबर 3 चालू आहे. भाग नंबर 4. तेवी वस्तू जैसी असे तैसी कीर न दिसे, परी काही अनारिसे देखी जेना, ना राती ना तेज ते संधी जेवी सांज, तेवी विरुद्ध ना निज ज्ञान आथी, ऐसे कोणी एकी दशा तिये वादू अज्ञान ऐसा, तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञो नाम, अज्ञान थोरी जे आणि जे आपण पेतरी नेणिजे, ते रूप जाणीजे क्षेत्रज्ञाचे, हाची अभय योगू बुझे बाप चांगू, सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा. आता नीट लक्ष द्या. आता थोडासा अवघड भाग चालू झालेला आहे. आता आपल्याला हे लक्षात येणार आहे की माया आणि भगवंत यांचं जे बीज आहे याच्यापासून सृष्टीची निर्मिती कशी होते, हा एवढाच भाग आपण आज बघणार आहोत. थोडंसं अवघड आहे, लक्ष दिलं तर थोडं लगेच समजायला सोपं जाईल. आत्म्याचे निव्वळ स्वरूप ज्या वेळेस खरोखर दिसत नाही व दुसरी काही वस्तू आहे असाही निश्चय होत नाही, दिवस व रात्र या दोहोंच्या मधील जो सायंकाळ, त्याचप्रमाणे आत्मा व जगत यांच्यामधले जे ज्ञान, अशी जी एकवार दोहोंमधील दशा, तिला अज्ञान असे म्हणतात. आपण आत्मज्ञान बघत होतो आतापर्यंत. तर आत्मज्ञानाच्या विरुद्ध जे अज्ञान आहे ते काय आहे ते इथे सांगितलेलं आहे. जसं दिवस आणि रात्र मध्ये जे संध्याकाळ असते, तसंच आत्मा आणि जगत यामधले जे ज्ञान असतं, त्या दोन जी दशा असते त्याला अज्ञान म्हणतात. व त्या अज्ञानाने बद्ध झालेले जे चैतन्य त्यालाच क्षेत्रज्ञ असे म्हणतात. अज्ञानाने जे बद्ध झालेले आहे, जे चैतन्य जे बद्ध होते त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आपले शुद्ध स्वरूप न जाणता जे अज्ञान वाढते ते क्षेत्रज्ञाचे जीवात्म्याचे रूप होय. हा माया व चैतन्य यांचा योग नीट लक्षात आण, कारण मूळ स्वरूपावर मायेचा स्वभावच असा आहे. आता अज्ञानासारिखे वस्तू आपणापाची देखे, परिरूपे अनेके नेणो कोणे, जैसा रंकुस भ्रमरा म्हणे जा रे मी रावो आला, का मूर्छितू गेला स्वर्गलोका, तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी, तया नाम सृष्टी मीची विये पैगा, जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुवा, तूची पडू आत्मवा स्मरणे विणसे, हेची अनंभ्राती प्रणय उपलवतो पुढती, परी तू प्रतिती याची घेपा. याप्रमाणे मायेच्या अनुरोधाने चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक रूपे घेतो. मायेमुळे काय होतं, जे चैतन्य आहे ते आत्मस्वरूप विसरून अनेक रूप घेतो. पुढे काय होतं बघा आपण. ज्याप्रमाणे दरिद्री मनुष्याला भ्रम झाला असता, तो रस्त्यावर जाऊ लागला म्हणजे इतर लोकांस आमची राजाची स्वारी आली असे म्हणतो. काय होतं बघा, ही माया आहे ना, या मायेच्या अनुरोधाने, मायेच्या संगामुळे जो चैतन्य आहे, जे चैतन्य आहे ते आत्मस्वरूप विसरून अनेक रूप घेतं, म्हणजे भ्रमिष्ट होतं. थोडक्यात कसं, तर जो वेडा मनुष्य आहे तो आपण रस्त्यावर चालला असता स्वतःच आरोळी देतो की या बघा बघा आता आमची राजाची स्वारी आलेली आहे, बाजूला सारखा स्वतःच आरोळी देतो.
असे म्हणतो, किंवा मूर्छा आलेला मनुष्य ज्याप्रमाणे स्वर्ग पाहून आलो असे म्हणतो. एखाद्याला चक्कर येऊन पडली की तो काय म्हणतो? मूर्ख मनुष्य असतात, काय म्हणतात? मी आत्ताच स्वर्ग बघून आलो. मला मूर्छा आली होती, मी चक्कर येऊन पडलो होतो, पण मी स्वर्ग बघून आलो. उगाच असं काहीतरी सांगतात. त्याचप्रमाणे एकदा दृष्टी आत्मज्ञान रूपावरून चळली म्हणजे जी जी कल्पना होते तिला सृष्टी असे म्हणतात. आत्मज्ञानावरून जर आपली दृष्टी चळली म्हणजे दुर्लक्ष झालं, आत्मज्ञानावरून आपलं जर लक्ष विचलित झालं, तर जी जी कल्पना निर्माण होते आपल्या मनामध्ये त्याला सृष्टी असे म्हणतात. म्हणजे आत्मज्ञान किती महत्वाचं आहे हेच, याचंच महत्व अजून सुरू आहे. आणि सृष्टीची निर्मिती कशी होती आता इथून पुढे येईल, आपल्या लक्षात येईल. आत्मज्ञानावरून दृष्टी चळली म्हणजे जी जी कल्पना उत्पन्न होते त्याला सृष्टी असे म्हणतात. ती माझ्यापासूनच उत्पन्न होते. मनुष्य एकटा असून स्वप्नाच्या भ्रांतीने पुष्कळ वस्तू पाहतो. तोच प्रकार चैतन्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला म्हणजे होतो. चैतन्याला जर आत्मस्वरूपाचा विसर पडला तर या सगळ्या गोष्टी होतात. हीच भ्रांती पुन्हा शुद्ध स्वरूपात आलेली अन्य प्रकाराने तुला सांगतो. परंतु मूळ स्वरूपावर हे मायेचे रूप आहे ही गोष्ट तू विसरू नकोस. ही सगळी जी रूप हे जे आहे ते मायेपासून उत्पन्न होतं. हे मायेचीच रूप आहेत, हे मात्र तू विसरू नको असं सांगतात. तरी माझी हे गृहिणी अनादी तरुणी अनिर्व्याच्य गुणी अविद्या हे. ये नाही हेची रूप ठाणे हे अति उपम. हे निद्रिता समीप चेता दुरी. पै माझे चिजी आगे पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय. मत ब्रह्मा उदरी प्रकृती आठे विकारी गर्भाची करी पेलोवेली उभय संगे पाहिले बुद्धी तत्व प्रसवले बुद्धी तत्वे उभारले होय मन. तर माया ही माझी स्त्री असून अंधरहित अध्यंतरहित तरुण अलौकिक व गुणवान आहे. माया कशी आहे? ही अध्यंतरहित आहे, तरुण आहे आणि अलौकिक आहे आणि गुणवान आहे. पण ती काय आहे? ती माझी स्त्री आहे. भगवंत म्हणतात ती माझी स्त्री आहे. हिचे रूप पाहू गेले असता कशाप्रमाणेच नाही. हिची आकृती फार व्यापक आहे. ही जी माया आहे हिची व्याप्ती आकृती फार मोठी आहे. ही अज्ञानाच्या सानिध्य असते. माया ही अज्ञानाच्या जवळ असते, लक्षात ठेवा. व ज्ञानापासून दूर राहते. ही जी माया आहे ही ज्ञानापासून दूर राहते आणि अज्ञानाच्या जवळ राहते. परंतु ही माया माझ्या आत्मस्वरूपावर निजल्यामुळे आत्मसत्तेच्या संभोगाने गर्भ धारण करते. आता सृष्टीची उत्पत्ती कशी होती याचं विवेचन सुरू झालेलं आहे. काय बघा, ही जी माया आहे ही माया कशी आहे? अत्यंत तरुण आहे, अलौकिक आहे, गुणवान आहे, सुंदर आहे. ही माया आत्मस्वरूपावर निजल्यामुळे भगवंत म्हणतात माझ्या आत्मस्वरूपावर निजल्यामुळे आत्मसत्तेच्या संभोगाने गर्भ धारण करते. म्हणजे भगवंताच्या आत्मस्वरूपावर माया निजल्यामुळे आत्मसत्तेच्या संभोगाने गर्भ धारण करते. म्हणजे मायेच्या पोटामध्ये गर्भप्राप्ती होते. मग
जीवभूता प्रकृतीच्या उदरी प्राकृत अष्टविकार रूप गर्भाची ही वृद्धी करते. मग काय होतं, गर्भ वाढत जातो. गर्भ काय आहे, मग जीवभूता प्रकृतीच्या उदरी, ही जी जीवभूत आहे म्हणजे जी माया आहे, म्हणजे जी प्रकृती आहे, तिच्या उदरी प्राकृत अष्टविकार रूप गर्भाची वृद्धी होते. गर्भ कसा असतो, अष्टविकार रूप. अष्टविकार असतात, त्याला 8 विकार असतात. त्याची वृद्धी होते. आत्मा व प्रकृती यांच्या संयोगापासून प्रथम बुद्धी तत्व उत्पन्न होते व तीच बुद्धी बळावल्यावर मन उत्पन्न होतं. आता बघा, इथून पुढे हे जे अष्टविकार रूप गर्भ आहे त्याची वाढ कशी होते, त्याच्यात कशाला काय म्हणायचं, हे गर्भ म्हणजे नेमकं काय, त्याचा हात म्हणजे काय, पाय म्हणजे काय, डोकं म्हणजे काय, पोट म्हणजे काय आहे, हे सगळ्याचं वर्णन इथं आलेलं आहे. तरुणी ममता मनाची, ते अहंकार तत्वरची, तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय. आणि विषेंद्रिया गौसी स्वभावे तव भूतासी, म्हणून येती रससी तियेही रूपा. झाले निर्विकार शोभे पाठी त्रिगुणाचे उभे, तेव्हा हे वामनास गर्भे ठाये ठावो. रुखाचा वांका जेबी बीज गणिका, जीवी बांधे उदका भेटत खोवे. तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे, अर घेवो लागे आणियाची. मग जीवभूता, आत्मा व प्रकृती यांच्या संयोगापासून प्रथम बुद्धी तत्व उत्पन्न होते. आता हा जो गर्भ आहे, गर्भ तर धारण झाला. कसा झाला, तर भगवंताने काय सांगितलं, ही जी माया आहे ही माझी स्त्री आहे. ही माया माझ्या आत्मस्वरूपावर निजल्यामुळे आत्मसत्तेच्या संभोगाने गर्भ धारण करते. ठीक आहे. मग जीवभूता प्रकृतीच्या उदरी प्राकृत अष्टविकार रूप गर्भाची ही वृद्धी करते. गर्भ तर धारण झाला. आता आत्मा व प्रकृती यांच्या संयोगापासून प्रथम बुद्धी तत्व उत्पन्न होतं. आता हे जे गर्भ आहे, या गर्भामध्ये बुद्धी कशी येते, बुद्धी तत्व कसं येतं, तर आत्मा आणि प्रकृती यांच्या संयोगाने बुद्धी तत्व उत्पन्न होतं व तीच बुद्धी बळावल्यावर मन उत्पन्न होतं. म्हणजे मन उत्पन्न होण्याच्या अगोदर बुद्धी उत्पन्न होते, हे लक्षात ठेवा. बुद्धी ही थोरली आहे, मन हे धाकटं आहे. मन हे नंतर, बुद्धी बळावल्यानंतर मन उत्पन्न होतं. त्यामुळे हे जे कलियुग आहे हे बुद्धीच्या जोरावर चाललेलं आहे, मनाच्या जोरावर चाललेलं नाहीये. मनाच्या जोरावर जर चाललं असतं, मनाच्या जोरावर म्हणजे काय, आपण मन हळवं असतं आपलं, आणि बुद्धी ही फार तेज असते. लहान आपण असतो त्यावेळेस आई वडील आपल्यावर माया करत असतात, प्रेम करत असतात. ती माया असते, ती मनापासून माया प्रेम करतात. आणि तेच मूल मोठं झालं, दोघं तिघं भाऊ असले की आई वडिलांना दवाखान्यात कोण न्यायचं, तू न्यायचं का मी न्यायचं, मी नेलं तर माझे पैसे खर्च होतील, तू घेऊन जा. याला म्हणतात बुद्धी. आई वडिलांनी मनापासून प्रेम करून मुलांना वाढवलेलं असतं, पण मुलं आई वडिलांना बुद्धीनं सांभाळतात, मायेनं सांभाळत नाहीत. मायेनं सांभाळलं तर ते त्या आई वडिलांचं नशीब समजायचं, असं असतं हे. तर हा फरक आहे. पहिल्यांदा बुद्धी तयार होते आणि बुद्धी बळावल्यानंतर मग मन उत्पन्न होतं. मनाची स्त्री ममता हिच्यापासून अहंकार उत्पन्न होतो. आता मनाची जी बायको आहे, मनाची जी स्त्री आहे, तिचं नाव आहे ममता.
ममता म्हणजे प्रेम. आणि तिच्यापासून अहंकार उत्पन्न होतो. बघा आता अहंकार कसा निर्माण होतो. अहंकार हा सगळ्यात जुना रोग आहे आपला आणि तो आपल्यात कायम असतो. त्याची बाधा आपल्याला कायम होतं. अहंकाराची बाधा आपल्याला कायम होते. समोरचा एखादा अज्ञानी दिसला, समोरचा एखादा कुतांगळा दिसला की लगेच आपला अहंकार जागा होता. आपण त्याला चार गोष्टी मी कसा श्रेष्ठ हे सांगावं लागतं. त्याला म्हणतात अहंकार. याची उत्पत्ती कशी होते? मन आणि मनाची जी स्त्री आहे यांच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्याच्या योगाने पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. मन आणि ममता याच्यापासून अहंकार तयार होतो आणि अहंकाराच्या योगाने पंचभूतांची उत्पत्ती होते. पंचमहाभूत म्हणजे आकाश, वायू, अग्नी, तेज या सगळ्याची उत्पत्ती ही अहंकारापासून होते. पुढे आता वाचूयात आपण. आणि विषेंद्रिया गौसी स्वभावे तव भूतासी म्हणून येती सरिसी तिये ही रूपा जाले विकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा हे वासना गर्भे ठाये ठावो रुखा आवका जैसी बीज कणिका जीवी बांधे उदका भेटत खेवो तैसी माझे निसंगे अविद्या ज्ञाना जगे अर घेवो लागे आणि याची. आपण काय पाहिलं बघा. आत्मा व प्रकृती यांच्या संयोगाने प्रथम बुद्धितत्व उत्पन्न होते. बुद्धी बळावल्यानंतर मन उत्पन्न होतं. मन आणि ममता यांच्यापासून अहंकार उत्पन्न होतो आणि अहंकार आणि त्याच्या योगाने पंचमहाभूताची उत्पत्ती होते. म्हणजे मन, ममता आणि अहंकार यांच्या योगाने पंचमहाभूताची उत्पत्ती होते आणि विषय व इंद्रिय यांच्या भूतासह संबंध आल्यामुळे त्यांचीही त्यांच्याबरोबर उत्पत्ती होते. विषय आणि इंद्रियांच्या भूतासह संबंध आल्यामुळे त्यांचीही त्यांच्याबरोबरच उत्पत्ती होते. म्हणजे पंचमहाभूताबरोबरच भूतांची सुद्धा उत्पत्ती होते. भूत म्हणजे प्राणी मात्रा. विषय व इंद्रिय यांचा क्षोम झाल्यावर पाठोपाठ बघा आता विषय आणि इंद्रिय आपण विषयांपासून लांब जायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. पण विषयांपासून लांब विषय निग्रह झाल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही, मोक्ष मिळत नाही. पण विषय आणि इंद्रियांचा क्षोम झाल्यावर म्हणजे यांचा क्षोम म्हणजे उद्रेक झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ सत्व, रज, तम ही 3 गुण असायचेच. त्याच्या पाठोपाठ हे 3 गुण येतात. त्या योगाने वासना होईल त्याप्रमाणे जीव हा जागोजागी जन्म घेतो. आता जीवाचा जन्म कसा झाला बघा. जीवाचा जन्म कसा झाला तर विषय आणि इंद्रिय यांचा क्षोम झाल्यावर त्याच्या पाठोपाठ सत्व, रज आणि तम हे 3 गुण येतात. त्या योगाने वासना होईल त्याप्रमाणे जीव हा जागोजागी जन्म घेतो. त्या योगाने जीवाची उत्पत्ती होते. या पृथ्वीवर जागोजागी जीव उत्पन्न होतात. त्याप्रमाणे माझ्या बीजाची व पाण्याची गाठ पडल्यास त्यास अंकुर फुटून झाडाचे अवसान येते. भगवंताचं जे बीज आहे म्हणजे माझ्या बीजाची व पाण्याची गाठ पडल्यानंतर बीज आणि पाणी एकत्र आल्यानंतर त्यास अंकुर फुटून झाडाचे अवसान येते. म्हणजे झाडाची निर्मिती होते. त्याचप्रमाणे माझ्या संघाने मायेला अनेक प्रकारचे विश्वांकुर फुटू लागतात. आता सृष्टीमध्ये काय काय असतं. मनुष्य आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, झाडे आहेत. आता जीवाची उत्पत्ती कशी होती ते सांगितलं. आता झाडांची उत्पत्ती कशी होती
तर भगवंताचं बीज आणि पाणी यांची गाठ पडल्यानंतर झाडाचे अवसान होते. त्याचप्रमाणे माझ्या संगाने मायेला अनेक प्रकारचे विश्वांकुर फुटू लागतात. मग गर्भगोळा तया कैसे रूप ते ये आया, ते परियेसे राया सृजनाची या. पै माणिज स्वेदज उद्विज राजस उमटती सहज अवयव हे. व्योम व्यायुवशे वाढलेने गर्भरसे माणिजू उससे अवयव तो. कोटी सुनी समरजे आगळिया तोय तेजे उठिता निपजे स्वेज जुगा. त्याचप्रमाणे माझ्या संघाने मायेला अनेक प्रकारचे विश्वांकुर फुटू लागतात. हे सृजन श्रेष्ठा म्हणजे हे अर्जुना, मग त्या गर्भाला असे रूप येते की, त्या गर्भाला तर रूप कसं, गर्भ प्राप्ती झालेली आहे आता, त्या गर्भाला रूप असे येते की, रूप कसे येते ते ऐक. म्हणजे गर्भाला हात पाय वगैरे कसे फुटतात, काय होतं ते बघ. हे पहा, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज, राजस, जारज असे अंकुर तिला सहजिक फुटतात. आकाश व वायू परत आता बघूयात. या गर्भाला कसे रूप येते ते ऐक. पहा, अंडज, स्वेदज, उद्विज आणि जारज असे ते अंकुर तिला फुटतात. आकाश व वायू यांचा ज्यात जास्त अंश असतो असा जो गर्भवास त्याला माणिज असे नाव आहे. आता जो गर्भ आहे तो गर्भ, त्याच्यावर कुणाचा जास्त प्रभाव आहे त्याप्रमाणे त्याची नावं आहेत. बघा, आकाश आणि वायू यांचा जास्त ज्यात अंश असतो त्या गर्भाला माणिज असे म्हणतात. हा एक त्याचा अवयव आहे. माणिज हा त्यात या गर्भाचा एक अवयव आहे. तम व रज या गुणांनी युक्त असून त्यात जल व तेज यांचा अधिक अंश असतो, त्याला स्वेदज असे म्हणतात. माणिज असे हे जे अवयव आहे, तसंच स्वेदज हे हा सुद्धा एक अवयवच आहे. तो कसा निर्माण होतो? तम आणि रज या गुणांनी युक्त आणि त्यात जल व तेज यांचा अधिक अंश असतो, त्याला स्वेदज असे म्हणतात. जल व पृथ्वी यांचा विशेष अंश असून केवळ त्यात तमोगुण दृष्टीस पडतो, ते उद्विज होय. ज्याच्यामध्ये तमोगुण जास्त आहे, तम जास्त आहे, आणि पृथ्वी यांचे अंश जास्त असतात, ते तमोगुणी, ते उद्विज होय. पंच ज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय ही ज्यात समान असतात व मन आणि बुद्धी यांची ज्याला जोड असते ते जारज होत. आता जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज हे कसे तयार होतात ते इथं सांगितलेलं आहे. आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावर रूप उमटे उद्भिज जुहा. पाचा पाच ही विरजी होती मन बुद्ध्यादी सांजी ही हेतू जारजी ऐसे जाण. ऐसे चारी हे सरळ करचरण तळ महाप्रकृती स्थूळ तोची शिर. आता शिर कसं तयार होतं, धड कसं तयार होतं, पोट कसं तयार होतं ते आलेलं आहे. प्रकृती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सूर्योगी आगे आठ ऊर्ध्वाची.
कंठू उल्हासता स्वर्गू मृत्युलोकू मध्यभागू आधोदेशु चांगू नितंबूतो. जल व पृथ्वी यांच्या विशेष अंशासून केवळ त्या तमोगुण दृष्टीस पडतात ते उद्भिज्य होतं. पंच ज्ञानेंद्रिये पंच कर्मेंद्रिये ही ज्यात समान असतात व मन आणि बुद्धी यांची ज्याला जोड असते ते जारज होतं. याप्रमाणे हे जारज, स्वेदज, उद्भिज्य असे चार देह म्हणजे 2 हात व 2 चरणतळ असून अष्टधा प्रकृती हे ज्याचे शिर आहे. अष्टधा प्रकृती हे ज्याचे शिर आहे. प्रपंच हे ज्याचे मोठे पोट असून निवृत्ती ही ज्याची पाठ आहे व बेंबीवरील भागास 8 देह सर्ग आहेत. आता हे जे हा जो गर्भ आहे त्या गर्भाच्या प्रत्येक अवयवांना काय नाव आहेत हे तिथं सांगितलेलं आहे. पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये ही ज्यात समान असतात व मन आणि बुद्धी याची ज्याला जोड असते ते जारज. याप्रमाणे जारज, स्वेदज, उद्भिज्य असे 4 देह म्हणजे 2 हात 2 चरणतळ असून अष्टधा प्रकृती हे ज्याचे शिर आहे. प्रपंच हे ज्याचे मोठे पोट असून पोट म्हणजे प्रपंच म्हटलेला आहे आणि निवृत्ती ही ज्याची पाठ आहे व बेंबीवरील भागास 8 देह सर्ग आहेत. वरील स्वर्गलोक हा कंठ वरचा भाग आहे म्हणजे कंठाला स्वर्गलोक म्हटलेला आहे. मृत्यूलोक हा मध्यम भाग आहे. मृत्यूलोक हा मध्यम भाग आहे म्हणजे पोटाचा भाग, थोडक्यात कंठाच्या खालचा कमरेच्या वरचा. व पाताळ लोक हा कमरेखालचा भाग आहे. तो जो गर्भ आहे त्याची कशी विभागणी केली बघा. कमरेखालचा भाग म्हणजे पाताळ, मधला भाग म्हणजे मृत्यूलोक आणि कंठ म्हणजे स्वर्गलोक. असे एक लेकरू या मायेस झाले. याप्रमाणे एक लेकरू या मायेस झाले. ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे चिन्ही लोक बाळसे गा. आता हे लेकरू तर जन्माला आलं. कसं आहे, पोट कसं आहे, कंठ कशाला म्हणतात, कमरेच्या खालच्या भागाला काय म्हणतात, हे सगळं याच्यामध्ये. आता हे लेकरू कसं आहे बघा. 84 लक्ष योनी तिये कांडा पेरा सांदणी वारे प्रतिदिनी बालक हे वाढे प्रतिदिनी बालक हे नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी मोहस्तने वाढवी नित्य नवे सृष्टी वेगवेगळिया तिया कराद्री अंगोळिया भिन्नाभिमान सुदलिया मुदिया तेथ हे एकुलते चराचर अविचारी सुंदर प्रसवोनी थोर थोरावली. आता हे अपत्य तर जन्माला आलेलं आहे. असे एक लेकरू या मायेस झाले. 3 लोकांचा विस्तार हे या मुलाचे बाळसे होय. मुलाला बाळसं धरलं. आपण म्हणतो ना किती छान बाळसं आहे मुलाला. लहान असताना मूल कसं गुटगुटीत असतं त्याला आपण म्हणतो बाळसं धरलं. हे बाळसं म्हणजे काय तर 3 लोकांचा जो विस्तार आहे म्हणजे स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ हे म्हणजे या मुलाचं बाळसं आहे. 84 लक्ष योनी म्हणजे त्याच्या बोटांची पेरे व सांधे आहेत. 84 लक्ष योनी आपण म्हणतो बघा. 84 लक्ष योनीतून पार झाल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो. मग हे 84 लक्ष योनी म्हणजे ह्या मुलाचे बोटे आणि सांधे आहेत. बोटांची पेरे आणि सांधे आहेत. हे मूल प्रतिदिनी वृद्धिंगत होते. रोज वाढत चाललंय हे मूल.
नाना प्रकारचे देह, अवयव व नामे हे अलंकार घालून माया ही त्या मुलाला मोहरूपी स्तनपान देऊन वाढवते, मोहरूपी स्तनपान देते. अशा पद्धतीनं मनुष्याच्या मनामध्ये मोह निर्माण होतो, कारण माया त्याला मोहरूपी स्तनपान देऊन वाढवते. वेगवेगळ्या सृष्टी या त्याची बोटे व करंगळ्या होत. वेगवेगळ्या ज्या सृष्टी आहेत ती त्या बालकाची बोटे व करंगळ्या होत आणि निरनिराळ्या प्रकारचे देह व त्यामधील अभिमान अंगठ्या होत. निरनिराळ्या प्रकारचे देह, या सृष्टीमध्ये कितीतरी प्रकारचे देह आहेत. मनुष्य देह आहे, प्राण्यांचा देह आहे, पशु पक्ष्यांचा देह, हे सगळे देह आणि त्यामधील अभिमान हा त्यामधील अंगठ्या आहेत. असे एकुलते एक विश्वरूप लेकरू अज्ञानरूपी प्रकृतीस झाल्यावर आपण भाग्यवान आहोत असे तिला वाटते. ही जी प्रकृती आहे कशी आहे? अज्ञानरूपी आहे. आणि त्या अज्ञानरूपी प्रकृतीच्या उदरातून हे विश्वरूपी लेकरू जन्माला येते. पै ब्रह्मा प्रातः काळू, विष्णू तो मध्यान्नो वेळू, सदाशिव सायंकाळू, बाळा जया महाप्रबळ प्रबळ यसे जे, खेळून निवांत निजे, निशमज्ञान उमजे, कल्पोदयी अर्जुना इया परी, मिथ्या दृष्टीच्या घरी, युगानुवृत्तीच्या करी, चोज पावले, संकल्पू जयाचा इष्टू, अहंकारू तो विनंटू, ऐसिया होय शेवटू, ज्ञानेयया आता असो हे बहु बोली, ऐसे विश्व माया व्याली, तेथ साह्य झाली माझी सत्ता. ब्रह्म हा या बाळाचा प्रातःकाल आहे. आता हा जो हे जे बाळ आहे याचा प्रातःकाल म्हणजे सकाळ 4 वाजल्यापासून 8 वाजल्यापर्यंत जो काळ आहे तो म्हणजे सकाळचा प्रहर, प्रातःकाळ म्हणजे हा ब्रह्म आहे. विष्णू हा मध्यान्ह काळ आहे. विष्णू हा मध्यान्ह काळ आहे, दुपार आहे. व सदाशिव म्हणजे शिव शंकर हा सायंकाळ. म्हणजेच उत्पत्ती, स्थिती व लय हे 3 काळ होत. कळलं? प्रातःकाळ म्हणजे उत्पत्ती, स्थिती म्हणजे मध्यान्ह काळ आणि लय म्हणजे सायंकाळ. आणि महाप्रलय हे याचे अंथरुण होय. महाप्रलय झाल्यावर काय होतं? सगळं सृष्टीचा अंत होतो. तर हे जे महाप्रलय आहे ह्या मुलाचं अंथरुण आहे, त्यावर खेळ खेळून हे निवांत निजते व पुन्हा कल्पाचा उदय झाल्यावर विपरीत ज्ञानाने जागे होते. हे जे मूल आहे हे त्या महाप्रलयाच्या अंतरावर झोपते, खेळून खेळून झोपतं आणि पुन्हा कल्पाचा उदय झाल्यावर विपरीत ज्ञानाने जागे होते. अर्जुना, याप्रमाणे मिथ्या दृष्टीच्या घरात कलागतीच्या योगाने हे लेकरू पाऊल टाकू लागते. आता लेकरू थोडं मोठं झालंय, एक एक पाऊल टाकू लागते. कसं? मिथ्या दृष्टीच्या घरात. कुणाच्या घरात? मिथ्या दृष्टीच्या घरात कलागतीच्या योगाने हे लेकरू पाऊल टाकू लागते. ज्याला संकल्प हा आवडता स्नेही असून अहंकार ही शोभा आहे. संकल्प हा त्याचा स्नेही आहे, मित्र आहे आणि अहंकार ही शोभा आहे. अशा या बालकाला आत्मज्ञान झाले म्हणजे मरण येते. हे बालक, त्याला जर आत्मज्ञान झालं तरच मरण येतं. मरण म्हणजे काय? मोक्ष. इथं मरणाचा अर्थ मोक्ष आहे, कारण आत्मज्ञान झालं म्हणजे जे मरण येतं त्याला मोक्ष पावला म्हणतात, की त्यानंतर त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून
ते बाजूला जाते. असो, आता विशेष वर्णन न करता इतकेच सांगतो की याप्रमाणे मायेपासून हे विश्व माझ्या सत्तेच्या साह्याने उत्पन्न झाले. अशा पद्धतीनं हे विश्व निर्मिती झालेली आहे. अशा पद्धतीनं या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. तर आज आपण इथंच थांबत आहोत. हा भाग थोडासा अवघड आहे, वेळ कमी आहे. उद्या आपण अजून थोडस या भागाचा आपण उजळणी घेऊयात आणि मग पुढे जाऊयात भाग नंबर 5 मध्ये. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, आपापले संकल्प मनातल्या मनात बोलायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.